आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं का, तर हे पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो. आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती, माजी अधिकारी, तो माझ्याकडे आला. त्याने मला सांगितलं, तुला इस्रायल माहिती आहे का? मी म्हणलं माहिती आहे. तुला मग मोसाद माहिती आहे का? म्हणलं माहिती आहे. मग त्याचं काय? ते म्हणले हे पुस्तक बघ. मी म्हणलं बर, मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच. ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे. आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे. एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट, नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली, तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट. त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल, तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला. आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर, आणि विमानात असेल तर पायलट, असं म्हणायला काय हरकत आहे. पुढं आता घातपात, आता ही राज्यभरात चर्चा आहे. ह्याच्या खोलात जावं लागेल, ह्याच्या डिटेलमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल, रिसर्च करावं लागेल. पण माझा काका गेलाय, आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे. तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही. एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली, आपण इकडे गेलो तिकडे गेलो, कुणी काय केलं, ह्याली काय होणार नाही. आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी, म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला, माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल, असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते, हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती. ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादांनी बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली. पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादांनी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. आता ह्याच्यात खोलात जर जायचं असेल, कारण आमच्या पण ओळखी तिथं आहेत, आमच्या पण जीवाची माणसं आहेत. अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे 3-4 महिने होते त्यात मी, दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे एक फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो. आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला, तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय. कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला. आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय
त्याचं कारण असं की प्लॅन का बदलावा लागला. आता मी येतो 28 तारखेला. आता काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री आहेत, दादा कडक होते, शिस्तीचे होते, दादानी सांगितलं असेल पायलटला ए बाबा उडलंच पाहिजे. पण दादाचं स्टेटमेंट तुम्ही बघा, ते स्वतःच्या मुखातून ते काय बोलतात. मला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं, कारण वैमानिकाचा दिवस आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडचे तास. म्हणजे दादा कधी पण विमान उडवत असताना कॅप्टनला विचारायचं, बाबांनो काय वाटतं, जायचं का नाही जायचं, उडायचं का नाही उडायचं, काय अडचण आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. एका ठिकाणी त्यांना यायचं होतं, मुंबईकडनं ते उडले पण होते. माझा अंदाजे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हेलिकॉप्टरले होतं, लोणावळ्याला धुक्क वाढलं होतं. दादांना त्या कॅप्टनली सांगितलं थोडंसं दुःख जास्त आहे, रिस्क आहे, पण आपल्याकडे डबल इंजिन हेलिकॉप्टर आहे, अजिबात दादा काळजी करू नका. दादा म्हणले काय नाही, मुंबईला परत दे. दादा परत मुंबईला गेले आणि गाडीली पुण्याकडे त्या ठिकाणी आले. हे दादांची वस्तुस्थिती होती. दादांचं एक मत होतं, जो एक्सपर्ट आहे, जो त्यातला एक्सपर्ट आहे त्याचा ऐका, अभ्यास करा, रिस्क उगाचच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही, अशी दादाची भूमिका होती. हे होते आमचे दादा, जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले. पण नंतर जे घडलं त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो. पुढे घ्या. आता हे एक ईमेल आहे. या ईमेलमध्ये 2 नावं आहेत क्रू डिटेल्सची. ह्याला क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल हे ईमेल. याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे 2 नावं प्रपोज केली गेली होती. बाकी सगळं तिथं लिहिलेलं आहे आणि कुठं जाणार आहे, मुंबई, बारामती वगैरे सगळं तिथं दिलं होतं. आता हे आहेत दोघं. पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं. हे आहेत मदन. मग त्यांच्या मिसेसली एक मेसेज ते सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं, दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला. मग त्यांच्या मिसेसली ते तिथं टाकलेलं आहे. आता हे दोघांची नावं होती, पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली. म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं. तर मग आमचा विषय आणि कधीच तुम्ही बघितला असेल, कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्यांनी उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं. आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं. आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिकमध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावं लागलं, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथं ऐकली होती आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. पुढे घ्या. आता हे व्यक्ती आहेत, 7 वाजता हे क्रू तिथं पोहोचलं. आता अप्रुव्हल कधी आलं तर 12:30 ओके, विमान मध्यरात्री 12-12:30 वाजता की विमान फायनल झाले, क्रू फायनल झाली आणि त्यांनी सांगितलंय की ओके. सकाळी त्यांनी 7 वाजता मेसेज केला की क्रू हे एअरपोर्टला पोहोचले आहेत. मग आता प्रश्न आम्हाला असे निर्माण होतात. पुढे घ्या. की हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिकमध्ये अडकले असं म्हणतात, मग कुठं होते, त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का, ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सीसीटीव्ही कॅमेराज आहेत ते तुम्ही तिथं बघितले का. मग हे 2 ट्रॅफिकमध्ये अडकले तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का, एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का, मग हे दोघं तिथं कसे आले, असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची टेस्ट झाली का, ज्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिलं असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली ॲडव्हान्स्ड ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, डीजीसीएला दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा निघतो, ते सीसीटीव्ही आहेत का, तोच तो होतो का, त्याचं ब्रेथ अनालिझर केलं का, तिथं कॅमेरा आहेत का, कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे, त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथं चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का. 7 वाजता ते पोहोचले असतील, दादा जर 8ला पोहोचले असतील तर 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात. आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे. आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे,
मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का? अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे. कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय. मला त्यांना एवढंच सांगायचं, आमचा तो हक्क आहे. आम्ही परिवारातली लोक आहेत. आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे. तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे. तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो. पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर हे मिळालं पाहिजे. का गेले 13 दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही, आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही, आणि मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही. पुढे तुम्ही जर गेला तर आता मुख्य पायलट सुमित कपूर बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मार्च 10 दिल्ली बेंगळुरू विमान उडण्यापूर्वी त्याला प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्टमध्ये त्याला पकडण्यात आलं. पुन्हा 7 एप्रिल 17 दिल्ली गुवाहाटीचं विमान उडवत असताना त्याचं टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा तो सापडला. तुम्ही मला तिथं सापडला, इथं का नाही? ह्या सगळ्या कमर्शियल फ्लाईट्स होत्या असं आम्हाला कळतंय. कमर्शियल फ्लाईट्सवर बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्ट असतात. प्रायव्हेट फ्लाईटला कदाचित तेवढ्या स्ट्रिक्ट नसाव्या असं वाटतं. 3 वर्ष त्याला निलंब करण्यात आलं. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही जेव्हा बोललो त्यांनी सांगितलं, लेअरजेट म्हणजे उद्या जर मला ग्लोबल नावाचं विमान उडवायचं असेल तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्या कंपनीकडे जावं लागतं. तसंच हा सीपी म्हणजे कमर्शियल पायलट असल्यामुळे बोईंग एअरबस उडवत असेल आणि तिथं लेअरजेट उडवायचं असेल तर त्याला अमेरिकेत लेअरजेटची फॅक्टरी म्हणजे बंबार्डियरची फॅक्टरी असल्यामुळे अमेरिकेत जाणं महत्वाचं होतं. तो तिथं गेला. मला जे कळालंय तिथं गेल्यानंतर दुर्दैव असं त्यांनी इतकी दारू पिली का काहीतरी असं मला कळालंय. हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल की त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही. हे रिपोर्ट आता आपल्याला काढावं लागतील, खरंच हे घडलं होतं का, आणि त्यांना परत ट्रेनिंगला पाठवण्यात आलं असंही आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कळलं होतं. आता इतर पायलटली लेझर जेटची परीक्षा अमेरिकेला सांगितलं. आता एक बडा नेता जो सांत्वन करण्यासाठी घरी आला होता त्यांनी सांगितलं, हाच महाशय माझं सुद्धा विमान हेच VSR कंपनीचं हे नांदेडला हे घेऊन चालले होते, आणि ज्या पद्धतीने त्या कपूरली लँडिंग केली त्याच्यावरनं मी VSRला कंप्लेंट केलेली आहे. हा मोठा नेता कोण, नांदेडला कधी गेला होता, खरंच त्यांनी कंप्लेंट केली का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. सत्तेतला एक मोठा नेता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट होतं. तरी मग या व्यक्तीला तिथं अजितदादांचं विमान नाही तर VIPचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, ऍक्टरचं, ह्या सगळ्यांचं विमान का उडवायला दिलं असा प्रश्न आमचा तिथं आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर VK सिंग म्हणजे हा मालक, त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. त्या ग्रुपवर आम्ही ही माहिती काढली. कशी काढली, काय काढली हे नका मला विचारू, पण ही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही देत आहात त्याला ते डिलीट केलं तर काय, तुम्ही व्हॉट्सअप किती डिलीट करा सगळी माहिती कळते. त्यामुळे जो कोणी तिथे इन्व्हेस्टिगेट करणार आहे हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कोणाचा, त्या ग्रुपवर कोण, आणि गेल्या 2 वर्षामधल्या त्याच्यावरच्या ज्या काही डिस्कशन आहेत हे लोकांसमोर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. ह्याची एक डिस्कशन ह्याच्यामध्ये तुम्ही बघितली. टुडे वन्स अगेन अ इम्पॉर्टंट फ्लाइट हॅड टू बी कॅन्सल्ड ॲज नंबर 1 ऑफ PSC हॅज बीन फाउंड टू बी बॅडली ड्रंक. दारू पिला होता. त्याच्यामध्ये बरंच काय दिलं की तुम्ही पार्टी करता, हे करता, आणि त्याच्यात मे आय रिक्वेस्ट माय डिअरेस्ट कलिग्स कॅप्टन सनी जो खन्ना कोण असेल, कॅप्टन रंधवावा, आणि स्टार केलंय कॅप्टन सुमित द ग्रेट. म्हणजे दारू प्यायचा विषय आल्यानंतर द ग्रेट सुमित कॅप्टन, आणि खाली आहे कॅप्टन रोहित. आता तो सिंग आहे का? सिंग म्हणजे कोण? तो डायरेक्टर आहे VSR कंपनीमध्ये, म्हणजे याचाच कॅप्टनचा मुलगा. आता तो खरंच तो असेल रिसर्च नंतरच कळेल, आणि डायरेक्टरच तिथं दारू पित असेल पायलट असून सुद्धा, तर मग हे फार डेंजरस आहे. कारण डायरेक्टरलाच या गोष्टीचं महत्व नसेल तर बाकीच्या पायलट काय करणार. नाही तर जर डायरेक्टरच आपल्याबरोबर दारू पित असेल तर काय आपल्याला फरक पडतोय. अशी मानसिकता या लोकांची होऊ शकते असं आम्हाला वाटतं. हे त्यांच्याच ग्रुपवरनं काढलेला हा मेसेज आहे 2 जानेवारीचा. VSR कॅप्टन VK सिंग म्हणजे मालक. पुढं अजून एक मेसेज त्यांचा आहे. काय? VSR ड्युटी सेल डील काय असेल ते. डिअर कॅप्टन सुमित भाई अँड जो कुणी असेल प्रावग, यू विल बी सोबर अँड डू नॉट डू युअर इव्हनिंग स्टंट्स. आता इव्हनिंग स्टंट्स मध्ये काय आम्हाला माहित नाही. विमान वेडवाकडे चालवायचा हा एक स्टंट असू शकतो, नाही तो दारू पिणं हा एक स्टंट असू शकतो.
नाही तर ड्रग्ज घेणे हा स्टंट असू शकतो. म्हणजे हा स्टंटचा अर्थ मला तरी काही निघत नाही, हा आपल्याला बघावा लागेल. आणि त्याला सुमित उत्तर देतो कॉपीड सर्ट. म्हणजे मला जर कोणी बोललं असतं हे तू वेड्यासारखा तिथं काल का वागत होता, आणि जर मी वागलोच नव्हतो तर मी लिहिलं असतं सर दॅट वॉज नॉट मी अँड आय वोंट डू इट. पण इथं वर जर दारूबद्दल बोललं असेल आणि खाली कॉपीड सर म्हणत असतील, याच्यावरनं नक्कीच दाल में कुछ काला आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा जो ब्रेथ अनालिझर आहे ह्याचा फोटो सुद्धा निघतो, ह्याचे रिपोर्ट आता आपल्याला बघावं लागणार. पुढे घ्या. आता वेगवेगळ्या सरकारी अहवालातील वेगवेगळी विसंगती. आता ह्याच्यामध्ये PIB प्रेस ब्युरो तुम्हाला माहिती आहे, हे कुठली माहिती देते, दे तुम्हाला काय कुठलं ते DGCA जी माहिती दिली जाती ती PIB छापती. बरोबर आहे, बरोबर आहे. आता ही ट्रान्सक्रिप्ट आहे, ही कशाची ट्रान्सक्रिप्ट आहे तर ही बारामती ATC ची ट्रान्सक्रिप्ट आहे. वेळ न वेळ तिथं लिहिलेली आहे, इथं वेळ लिहिलेली आहे. मग काय एअरक्राफ्ट मधली ज्या त्या पाठक मॅडम आहेत त्या काय बोलल्या, आणि बारामती ATC ला सुद्धा एक कोणतरी महिलाच होती असं आम्हाला कळलंय, त्या काय म्हणल्या याच्यामध्ये तिथं दिलेलं आहे. आता ह्याचा वेळ जर बघितला तर यांच्या PIB अनुसार म्हणजे DGCA अनुसार 8:18 काय झालं होतं, म्हणजे विमान बारामती ATCच्या संपर्कात आलं. म्हणजे DGCA काय म्हणते, म्हणजे PIB काय म्हणते, 8:18 हे विमान हे बारामती ATCच्या संपर्कात आलं. पण हे विमान आलं होतं 8:19. तुम्ही म्हणता एका मिनिटाने काय होणार आहे, हे विमान इतकं स्पीडमध्ये चालतं, हे एका मिनिटात हे विमान 15 किलोमीटर चालतं. आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे काही मीटरमध्ये घडलेली आहे, याच्यावरनं एक मिनिट हा महत्वाचा आहे. मग एवढी मोठी घटना घडली असेल तर मग 2 रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो. आता आगीचे लोट दिसण्याचे टायमिंग PIB DGCA किती म्हणतं 8:44, पण ट्रान्सक्रिप्ट प्रमाणे इथं 8:43:55 सांगितलं की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रिप तिथं दिसतीये. मग त्यांनी सांगितलं रनवे 11 क्लिअर टू लँड. त्यानंतर 8:44:13 ओ शिट म्हणजे ही जी पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते, आणि त्यात 7 सेकंद तुम्ही ऍड करा, 44 प्लस काहीतरी 13 प्लस म्हणजे 20, तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला. म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं 20 सेकंद तुम्ही ऍड केले म्हणजे 13 + 7 20.20 म्हणजे 20 सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंडचा विषय असतो. इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं, इथं मिनिटात बोलून चालत नसतं. आणि इथं ह्या 2 रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं. आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला, विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे आहे, माझं स्पीड किती आहे, मी अलाइन झालोय का, एअरपोर्टचं जे स्ट्रिप आहे त्याला मी अलाइन झालोय का, तिथून माझं डिस्टन्स किती आहे, माझी हाईट किती आहे, माझं लोकेशन कुठे आहे, हे सगळं तिथं दिलं जातं. आणि हे आमच्याकडे आहे, ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली. फक्त शेवटच्या 1 मिनिटाची आम्हाला माहिती कळाली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता. तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता. ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात तुम्ही म्हणाल हे तर टाइम वेगळा दिसतोय, ह्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या UTC टाइम म्हणजे 3 ते म्हणजे ह्याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतात. त्यात 8:43.18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला, का कुणी बंद केला, असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत कळालं असतं. आणि या 1 मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झालं होतं, म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती. पण 1 मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली, ती अजूनपर्यंत आपल्याला कळलेली नाही. आता हा जो भाग आहे हा तुमचा 11 नंबर आहे, आणि हा भाग आहे 29. हे जे मोठी चर्चा करतात, अरे बाबा तो जो असा हिलटॉपवर आहे आपला लँडिंग स्ट्रिप, त्यामुळे फार डेंजरस आहे, फार अवघड आहे, हे आपण लँड करू शकत नाही असं लोक बोलतात. ते खरं आहे. आता ही ती जागा आहे 11 नंबर आणि ही जागा आहे 29 नंबर. मागे घे, ती आहे MIDC ची साईड. इथं तुम्ही जर गेला
तर सपाट आहे, सपाट. काही तिथे टेन्शन नाही. तिथं तुम्ही कसंही लँड होऊ शकता. त्यावेळेस जे विंड स्पीड होतं ते ऑलमोस्ट नव्हतं. आणि विमान जेव्हा इथून लँड होतं त्याला अडचणी काय असतात, एकतर हे उंच आहे आणि इकडे जो सूर्य उगवत असतो तो स्क्रीनवर तिथं दिसतो. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं, बाबा इकडे नको जायला, सोपी साईड 29 साईड आपण घेऊ, 11 नको घ्यायला, असा निर्णय बऱ्याच वेळा त्या ठिकाणी घेतला जातो. मग ह्या विमान चालकाली तो निर्णय घेतला होता का, पुढे जाऊन बघूया. 8:27 एअरक्राफ्ट करून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते. दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं एटीसी कडनं घेतली होती. एटीसीने ती परवानगी दिली आणि 2 मिनिटांनंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11 ची परत परवानगी मागितली. का, कशामुळे, काय कारण, प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं. बरं एकदा मागितली का, नाही. मग दुसऱ्यांदा परत 8:36 एअरक्राफ्टने गो अराउंड केल्यानंतर त्यांनी परत 29 ची मागणी केली. परत ती त्यांनी कॅन्सल केली. परत आम्ही 11ला येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं. निर्णय को पायलट घेत नसतो, मेन पायलट घेत असतो. को पायलट कम्युनिकेशन करत असतो. मग या मेन पायलटला 29 जे सोपं होतं ते सोडून 11 नंबरच का पाहिजे होता, हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत कळालं नाही. पुढे आता हा व्हिडिओ बघा. थोडं मागे या. ही लांबून तुम्हाला दिसत असेल हे धुक्क आहे. विजिबिलिटी हा प्रॉब्लेम होता. मागे या बाजूला थोडंसं तुम्ही जर बघितलं तर एक लाईन दिसते आणि नंतर ब्लास्ट दिसतो. थोडंसं डिटेलमध्ये बघा. एक लाईन आली, पडली, स्फोट झाला. ती लाईन काय आहे, ती आग आहे का, हे सुद्धा बघण्याचे कारण आहे. हे आपल्याला बघावं लागेल. ते काय अजूनपर्यंत कळलं नाही. ही विजिबिलिटी आहे. जो रनवे आहे, रनवेच्या जवळ तिथं ट्रायल केली जाते, नाही तर ट्रेनिंग केलं जातं, म्हणून तिथं काही कॅमेरा ठेवले. त्या कॅमेरातला हे व्हिज्युअल आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघता येईल. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. हे रूल काय सांगतं, आता मी सुद्धा हेलिकॉप्टर जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा. मग टेक ऑफ किती वाजता करायचा कोण परमिशन देतं, एटीसी. का परमिशन देतं, धुक्क असेल आणि 1500च्या खाली जर विजिबिलिटी असेल तर मला परवानगी मिळत नाही. मला परवानगी हेलिकॉप्टरला 1500च्या पुढे असा अंदाज त्या ठिकाणी आहे. मग मी विचारलं विमानाला काय परवानगी आहे. विमानाला स्ट्रिक्ट रूल आहेत. कोणाचे, तर डीजीसीएचे रूल्स आहेत, व्हिज्युअल फ्लाईट रूल्स, की 5000 मीटरची जोपर्यंत विजिबिलिटी येत नाही तोपर्यंत विमान उडवायचंच नाही. म्हणजे लँडिंग सोडा, टेक ऑफ सुद्धा तुम्ही करू शकत नाही, असे आदेश त्या ठिकाणी तिथे दिले होते. आता तुम्हाला मला विचारायचंय की 8:30 वाजता विजिबिलिटी 3 किलोमीटरची होती. बघा 8:31 आणि 11 सेकंडला विजिबिलिटी इज 3 किलोमीटर ऍज ऑफ नाव. कुणी सांगितलंय, बारामती एटीसी. आता इथं ही जी कोणी व्यक्ती आहे हँडलर एरोचा, तो काय म्हणतो, कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ऍट बारामती 7:03. ऑल ओके सर 7:10. म्हणजे काय, विजिबिलिटी इज ओके. मग आता एरोला पकडायला काय कारण आहे, एरोली खोटी माहिती का दिली. साधा प्रश्न आहे. 8:30 वाजता जर विजिबिलिटी 3 किलोमीटर असेल तर सकाळच्या वेळेस 7 वाजता विजिबिलिटी कमी असेल का जास्त असेल, धुक्क जास्तच असेल ना. मग हा महाशय 7:10 म्हणतो ऑल ओके सर, म्हणजे विजिबिलिटी इज ओके, ओके टू टेक ऑफ. म्हणजे ह्या व्यक्तीला सुद्धा ऑफिसमध्ये जिथं डायरेक्टर, महाराष्ट्राचा डायरेक्टर एव्हिएशनचा ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये हे महाशय म्हणतात ऑल ओके, विजिबिलिटी इज फाईन, ओके टू टेक ऑफ. आणि ही गोष्ट बघितल्यानंतर आमचे दादा विमानात बसले आणि मग तिथं जे काय घटना त्या ठिकाणी घडली. मग एरोला पण जबाबदार धरायला काय कारण आहे, धरायलाच पाहिजे. त्यामुळे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे इथं मोठा रूलचा डिफिशिएट आहे. मग या पायलटला माहित होतं विजिबिलिटी नाही, तरी तो हिरोगिरी करायला का गेला, मुद्दामून गेला का, त्याच्यावर कुठलं प्रेशर होतं का, का वेगळंच काय कारण आहे. आणि कदाचित त्याच्या मनामध्ये ही घटना घडवायचीच होती अशी होते का, असे प्रश्न आम्हाला तिथं उद्भवतात. पुढच्या काय गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी खऱ्या वाटतील. पुढे घे. हे ऐका.
दरवेळेचा जो आवाज असतो विमानाचा आम्हाला तिथं आता धावपट्टीजवळ असल्यामुळे आम्हाला माहिती की विमानाचा कसा आवाज असतो. पण त्या दिवशीचा इतका कर्कश आवाज होता त्यामुळे आमच्या गावातली बरेचसे महिला पोरं ही सगळी रस्त्यावर येऊन बघत होती की आज विमानाचा असा का आवाज येतोय. आणि गावाला एक रेटी घालून परत विमान धावपट्टीच्या दिशेने उतराय गेलं. पण त्याच वेळी आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता पुढे घे. म्हणजे विमान लँड होण्यापूर्वी जे गाव आहे त्या गावाच्या कळसाला विमान घासून गेलं. म्हणजे 1 मिनिट जो ट्रान्सपॉन्डर बंद झाला होता शेवटचा, जे सॅटेलाइटची कनेक्शन हे मुद्दामून तोडण्यात आलं होतं ट्रान्सपॉन्डर बंद करून, असं आमचं मत आहे. याच्यामध्ये नॉर्मली एमिंग पॉइंट हा पुढे असतो, त्यानंतर मग सेंट्रल लाईन बघितली जाते, लँडिंग डेझिग्नेटर असतो थ्रेशोल्ड. याच्यावर लँड करायचं नसतं, याच्या पुढेच लँड करावं लागतं. आणि ही जर बारामतीची साईड बघितली थ्रेशोल्ड इथे आहे. आता 1 मिनिट जे ट्रान्सपॉन्डर बंद केला तर त्याचा जर आपल्याकडे डेटा आला असता तर हे बंद पडलं विमान असं आपल्याला जे दिसतं ते जर झालं नसतं तरी आमचं असं मत आहे की हे विमान इथं येऊन धडकलं असतं. मग कदाचित असं होतं का की इंटेन्शनच होतं विमान लँड करायचं ना क्रॅश करायचं. कारण तुम्ही 29ला तुमच्याकडे संधी असताना तुम्ही सारखं सारखं या डोंगराळी भागाकडे का जात होता. आणि जर तुम्ही एवढ्या लो आला होता मग कुठंतरी तुम्ही जर ते तिथं बंद पडलं नसतं, नाही तर ते एका बाजूला गेलं नसतं तर तसंही ते जाऊन विमान तिथं धडकू शकलं असतं असं आम्हाला त्या ठिकाणी भीती आहे. नाही तर आम्हाला त्याबद्दलची त्या ठिकाणी शंका आहे. म्हणजे थ्रेशोल्डच्या खाली म्हणजे हे अनेक असे प्रश्न, म्हणजे एमिंग पॉइंट हा तो तिथली शेवटची बाजू म्हणजे डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होतं का असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यातच तो पॉइंट समोर येत असताना कदाचित असंही होऊ शकतं जेव्हा पाठकाला ते कळालं, त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी कदाचित मग विमान एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. काय हे जोपर्यंत ब्लॅक बॉक्स आपल्याला मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला कम्युनिकेशन त्या कॉकपिटमध्ये काय झालं हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत इक्विपमेंट मुवमेंट तिथे कळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही सुद्धा गाडी चालवत बाहेर जावा, एखादं कुत्रं मध्ये आलं, माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे आता तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, कितीही तुम्ही शांत असला तरी तुम्ही एखादी शिवी द्याल, तुम्ही चिडाल, तुम्ही त्याकडे रागवून बघाल, काहीतरी तुम्ही कराल. आता याच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे सामान्य लोकांसारखं कुणी रिॲक्ट केलं जेव्हा 8:43:55 सेकंदला फील्ड इन साईड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते टिल्ट झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट ओ शिट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. पण या पुऱ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता, त्या पीटीटीत जेव्हा दाबलं जातं तेव्हा फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो. पायलट जर गाणं गात असेल, काय सुंदर सिनरी आहे, काय झाडं आहेत, काय झुडपं आहेत असं पायलट बोलला तरी त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो. आम्हाला जे कळलंय त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधून माहिती आणणं हे महत्वाचं आहे. ही नॅचरल रिॲक्शन होती, ओ शिट ओ शिट. तिथं मेडे मेडे बोलावं लागतं, पण मेडे मेडे बोलण्याची सुद्धा मानसिकता त्या मॅडमची नव्हती. का? कारण का त्यांना या गोष्टीचं कदाचित काहीच माहित नव्हतं. जेव्हा विमान हाताबाहेर गेलं, नाहीतर तिथं एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असतं, ते जर बटन बंद केलं तर विमानाच्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असं फेकू त्या पद्धतीने ते तिथं पडतं, जे तिथं पडताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यानंतर 11 सेकंद नाही तर 8 सेकंद नंतर हे क्रॅश झालेलं आहे. म्हणजे 8 सेकंदाचा त्याच्यामध्ये गॅप आहे. बटन जेव्हा शिफ्ट केलं गेलं तेव्हाच त्या पाठक मॅडमला, ज्या तज्ज्ञ होत्या पायलटच्या, आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, माझ्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल, हे कपूर 16,000 तास दिसत असले तरी पाठक मॅडम ज्या 1600 तासाचं त्यांचं फ्लाइंग आहे ते फक्त लेअर जेटवर झालं होतं. आणि हे जे आहे आपले कपूर यांचं फ्लाइंग हे वेगळ्या वेगळ्या विमानात झालं होतं. त्यांचा अनुभव कदाचित लेअर जेटवर या पाठक मॅडमपेक्षा कमी होता आणि ते कॅप्टन इन कमांड
जेव्हा कमर्शियल एअरलाईन मध्ये होते तेव्हा कॅप्टन इन कमांड ते नव्हते, नजीकच्याच काळामध्ये कॅप्टन इन कमांड ते झाले होते, असं कुठंतरी शंका नाही तर काही प्रमाणात काही लोकांकडनं माहिती आम्हाला आलेली आहे, त्याची माहिती घेऊन त्या डिटेलमध्ये जाणं हे अतिशय महत्वाचं आहे.